नमस्कार. छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. या व्हिडिओमध्ये आपण MCCचा जे काउन्सिलिंग प्रोसेसचा जे फॉर्म आहे तो कशाप्रकारे भरायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला MCCवर सर्च करायचं, त्याच्यानंतर UG मेडिकल काउन्सिलिंगवर टच करायचं. त्याच्यानंतर जे आहे न्यू रजिस्ट्रेशन 2025 हे बघू शकता तुम्ही. ही MCCची साईट ओपन झाली आहे, त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन 2025 हे ओपन झाले. त्याच्यावर क्लिक करा तुम्ही. हे बघा, क्लिक केलं त्याच्यानंतर हे ओपन झालं. हे बघा जे आहे की नाही ते गेल्या रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटचं साईन इन आहे. त्यानंतर न्यू न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इथे खाली दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर बघा आय ॲग्रीड द फॉलोइंग टर्म अँड कंडिशन. तुम्हाला ज्या खालच्या ज्या कंडिशन आहेत तिथं तुम्हाला ॲग्री करायचं. हॅव गॉन थ्रू द अंडरस्टँड द कंटेंट इन्फॉर्मेशन ब्राउचर एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रेस्क्राईब सर्टन. तिथे तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया डेट वगैरे बर्थडे तुम्ही त्याचं सगळं वाचलेलं आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचरनुसार हे सगळं तुम्हाला माहीत करायचं. डो नॉट शेअर युअर पासवर्ड अँड OTP हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इन कॉन्फिडेन्शियल अँड टू बी यूज बाय ओनली यू. आय एम अवेअर ऑफ द fee bond. It is condition of the institute that is I am interested. I know that MCC rule play password policy. Your password must be the following character. 8 to 17 कॅरेक्टरचा पासवर्ड पाहिजेत. त्यानंतर कॅन्डिडेट ॲडवाइज नॉट टू बी डिस्क्लोज और शेअर युअर पासवर्ड विथ एनीवन. चेंज पासवर्ड तुम्ही चेंज पण करू शकता. पासवर्ड फॉरगेट पासवर्ड झाल्यानंतर तुम्हाला ईमेलनुसार येईल. It is strongly to recommended that the OTP sent to the applicant for any activity like reset password etc must have to not shared with anyone. This OTP is confidential and to be used by applicant only. Neither MCC nor National Indian NIC will be the responsible for the violation of the misuse of the password and OTP. त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला ॲग्री करायचं आहे. त्यानंतर जे आहे तुमच्यासमोर एक असं ओपन होईल न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये नीट UG रोल नंबर भरायचा आहे. त्याच्यानंतर नीट UG ॲप्लिकेशन नंबर, त्याच्यानंतर कॅन्डिडेट मदर नेम, डेट ऑफ बर्थ आहे हे सर्व तुम्हाला, आणि त्याच्यानंतर ते स्क्रुटिनिटी पिन शो विल हे भरवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशी सर्व इन्फॉर्मेशन भरायची. त्याच्यानंतर जे आहे तुमचा स्क्रुटिनिटी कोड टाकायचा. बघा 088807 हे टाकल्यानंतर तुम्ही सबमिट करा. त्यानंतर तुमचं जे आहे त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्यासमोर असं पूर्ण तुमचं येईल. नीट UG रोल नंबर, नीट UG ॲप्लिकेशन नंबर ही सर्व माहिती येईल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल पण येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ते पासवर्ड क्रिएट करून तुमचं जे आहे तुम्हाला सिक्युरिटी पिन कन्फर्म हे बघा तुम्हाला 2 पासवर्ड करायचं. ते पासवर्ड कन्फर्म करायचा. त्याच्यानंतर जे मी आहे एक पासवर्ड तयार करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. समजा समथिंग काही पण तुम्ही तयार करा असा, ते तुमच्या मनात ठेवा. आणि ते सिक्युरिटी पिन डिपॉझिट केल्यानंतर तुमचं जे काही ईमेल आहे त्याच्यावर एक OTP येईल आणि तुमचा मोबाईल नंबर आहे जो व्हेरीफाय होईल. हे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करावं लागतील, पेमेंट करावं लागेल फॉर्मची जी काय आहे ते. तुम्हाला फॉर्म भरण्या अगोदर एक मी तुम्हाला आधीच सांगतो की तुम्ही एक वेळेस कट ऑफ बघूनच फॉर्म भरा. आणि जर तुम्हाला डीम युनिव्हर्सिटी वगैरे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वइच्छेने तुमच्या परिस्थितीनुसार फॉर्म भरू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.